नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA सेकंड इयर सेमिस्टर 4 पेपर 7वा भारताचे शासन व राजकारण। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचे शासन व राजकारण या पेपरमधील केंद्र राज्य संबंध याच्यामधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे केंद्र राज्य प्रशासकीय संबंध, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारताने संघात्मक शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, परंतु पूर्ण संघराज्यात्मक शासन व्यवस्थेचा स्वीकार न करता अर्धसंघराज्यात्मक शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, हे की नाही। आणि आपण ज्यावेळेस आपण केंद्र राज्य कायदेविषयक संबंधावर चर्चा आपण केली त्यावेळेस आपल्या लक्षात आला असेल की अधिकचा जो अधिकार आहे तो अधिकार कुणाकडे देण्यात आलेला आहे? केंद्र सरकारकडे देण्यात आलेला आहे। तर अशाच प्रकारे केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये सुद्धा संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। संघ राज्यात केंद्र सरकार आणि घटक राज्यांना आपापल्या जबाबदाऱ्या, सहकार्य आणि समन्वयाने पार पाडावे लागतात। केंद्र आणि घटक राज्यात परस्पर वाद व संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून प्रशासकीय संबंधाचे सविस्तर विवेचन संविधानात दिलेले आहे। बघा, म्हणजे संविधानामध्ये हे सविस्तर म्हणजे प्रशासकीय संबंध कसे असले पाहिजे, प्रशासन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं कसं चाललं पाहिजे, यासाठी केंद्र सरकारचे अधिकार कुठले असतील, राज्य सरकारचे अधिकार कुठले असतील आणि कोण कुणाला निर्देश देईल यासंबंधी सविस्तर अशी तरतूद कुठं करण्यात आलेली आहे? संविधानामध्ये करण्यात आलेली आहे। आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधलं प्रशासकीय संबंधामध्ये पहिलं कलम आहे, तरतूद आहे घटक राज्य सरकारना मार्गदर्शन करणे। आता मी तुम्हाला सांगितलं की संविधानकर्त्यांनी अधिकचा अधिकार जो आहे तो कुणाकडे देण्यात आला आहे? केंद्र सरकारला दिलेला आहे। म्हणून घटक राज्य सरकारांना मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे ते काम कोण करतंय? केंद्र सरकार करतंय। आता तुम्ही 2020 मध्ये आपण बघितलं की कोविडसारखी महाभयंकर बिमारी आहे की नाही देशामध्ये आलेली आहे, आणि यावेळेस आपण नेहमी बघत असतो दूरचित्रवाणीवर की केंद्र सरकार कुणाला मार्गदर्शन करतंय? राज्य सरकारला मार्गदर्शन करतंय। म्हणजे सुझाव कोण देतंय? केंद्र सरकार राज्य सरकारला सुझाव देतंय। आणि मग ज्या पद्धतीने जे काही केंद्र सरकारने ज्या काही आचारसंहिता किंवा मार्गदर्शक तत्वे फॉलो केलेली आहेत त्या अनुषंगाने राज्य सरकार काय करतंय? काम करतंय। तर हे आहे बघा, कलम 256 नुसार केंद्र सरकार राज्य सरकारना मार्गदर्शन करतो। तर हे प्रशासकीय तत्वामधला एक अतिशय महत्त्वाचं बाब आहे। दुसरे महत्त्वाचं आहे घटक राज्याचे शासन केंद्रीय शासनाची सहाय्यभूत असावे, संविधान कलम 257। म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जे गव्हर्नमेंट आहे, हे की नाही, म्हणजे केंद्र सरकारची नीती तत्वे वेगळी आणि घटक राज्य सरकारची नीती तत्वे वेगळी अशी असता कामा नये। जर असं असेल तर देशांतर्गत सुव्यवस्थापन व्यवस्थित राहणार नाही। म्हणून म्हणजे राज्य सरकार कशी असावीत तर केंद्र सरकारच्या धर्तीवरच, म्हणजे जसं केंद्र सरकारचं व्यवस्थापन आहे त्याच पद्धतीचं व्यवस्थापन कुठलं असलं पाहिजे? राज्य सरकारचं असलं पाहिजे। अशा प्रकारची तरतूद कलम 256 मध्ये संविधानामध्ये करण्यात आलेली आहे। आता तिसरा नंबर आहे बघा, केंद्राद्वारे घटक राज्यांना आदेश देण्याचा अधिकार, संविधान कलम 257/2 आणि 257/3 नुसार स्पष्ट केले आहे की राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्त्वपूर्ण दळणवळणाच्या साधनाची उभारणी किंवा त्याची सुव्यवस्था ठेवण्यासाठी केंद्र सरकार राज्य शासनाला काय देऊ शकतो? आदेश देऊ शकतो। म्हणजे एखादं जर महत्त्वाचं काही तुमचं राज्यामध्ये राष्ट्रीय प्रकल्प उभारलं जात असेल किंवा रेल्वे असेल तर याचं संरक्षण केलं पाहिजे, आणि मग संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कोणाला आदेश देऊ शकतो? राज्य सरकारांना आदेश देऊ शकतो। आणि मग त्या आदेशाचं पालन करणं ही पूर्ण जबाबदारी कुणावर आहे? राज्य सरकारवर आहे। किंवा आणखी आहे बघा, केंद्र सरकारची काही कार्य राज्य सरकारकडे सोपवणे। म्हणजे आता काही विषय असे असतात की केंद्र सरकारकडे विषय आहेत, है की नाही, पण केंद्र सरकार काय करू शकतो? ते विषय कुणाकडे सोपवू शकतो? राज्य सरकारकडे सोपवू शकतो। केंद्र सरकारने सोपवलेले जे विषय आहेत ते राज्य सरकारने त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडणं गरजेचं आहे। आणि जे त्याला काही खर्च येत असेल ते केंद्र सरकार काय करू शकतो? खर्च देण्याचं काम करीत असतो। आता त्याच्यानंतर बघा, हे व्यवस्थापन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधलं प्रशासन व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी अखिल भारतीय नोकरी
म्हणजे IAS, IPS आणि UPSC हे आहे म्हणजे महत्त्वाचे जी काही पदं आहेत हे कुठून भरले जातात? केंद्र सरकारकडून भरले जातात. IAS, IPS हे जे काही आहेत जे आपल्या क्लास 1 म्हणजे जिल्हाधिकारी असे महत्त्वाचे जे पदं आहेत हे पदं कुठून भरले जातात? केंद्र सरकारकडून भरले जातात आणि याच्यावर पूर्ण नियंत्रण जे आहे की केंद्र सरकारचं नियंत्रण असतं. आता या ठिकाणी म्हणजे राज्य सरकारचं नियंत्रण असतं, त्यांची बदली राज्य सरकार करू शकतो, पण त्यांना नोकरीहून काढण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. म्हणजे अशा प्रकारे जे काही जे महत्त्वाचे जे पदं आहेत हे की नाही IAS, IPS हे सगळ्यावर म्हणजे ह्याची नियुक्ती करण्याचे अधिकार जे आहे कसे कुणाचं आहे? केंद्र सरकारकडे आहे. केवळ प्रशासनात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता पुन्हा बघा, प्रशासकीय संबंधामध्ये 2 घटक राज्यामधील जे वाद असतील ठीक आहे, पाणी असेल, सीमावाद असेल, तर अशावर लवाद नेमून यांच्यामध्ये कलम 263 ते 262 नुसार केंद्र सरकार काय करू शकतो? यांच्यामध्ये तोडगा काढण्याचं काम करू शकतो. आता याच्यानंतर बघा, राज्यपालाची नेमणूक आहे की नाही. आता राज्यामध्ये राज्याचा प्रमुख कोण असतो? राज्यपाल असतो आणि मग राज्यपालाच्या नियंत्रणासह राज्याचा कारभार चालत असतो. राज्यपालाची नियुक्ती ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाते. म्हणजे केंद्र सरकारचा हा प्रतिनिधी असतो. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अधिकचा जो प्रभाव आहे की नाही, प्रशासनावर सुद्धा जास्तीत जास्त वचक पॉवर जी आहे ती कुणाकडे पॉवर देण्यात आलेली आहे? केंद्र सरकारकडे पॉवर देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारामध्ये प्रशासकीय जे संबंध आहेत ते संबंध संविधानामध्ये विशिष्ट अशा तरतुदी करून निश्चित करण्यात आलेली आहे. तर हा भाग छोटा आहे, तुम्हाला नक्की समजेल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.